नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये आपण मराठवाड्यातल्या आणि त्यातही धाराशिव जिल्ह्यातल्या अशा एका व्यक्तिमत्वाला भेटतो आहे. त्या व्यक्तिमत्वाची ओळख, त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांची स्वप्न किंवा इच्छा या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा आपला आजच्या भागातला प्रयत्न आहे. आम्ही आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यामध्ये. एक खेडा देवशिंगा नावाचं एक गाव आहे आणि या देवशिंगा नावाच्या गावामध्ये ॲडव्होकेट व्यंकटराव गुंडे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा, शेतकऱ्यांच्या जीवनाशी महत्त्व असलेला किंवा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती करणारा एक कारखाना उभा केलेला आहे. त्या कारखान्याच्या क्रमांक 3च्या युनिटमध्ये आज आम्ही आहोत आणि त्यांची ओळख करून त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आमचा प्रयत्न आहे. गुडसाहेब, द रिंग लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून आपली भेट घेण्याची आणि आपल्या भावना जाणून घेण्याची आम्हा सर्वांची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. आज सुदैवानं तुमच्या युनिटचं इथं बॉयलर प्रदीपनही होतं आणि त्यानिमित्तानं आपली भेट झालेली आहे. आपलं भाषणही ऐकण्याचा योग आम्हाला आला आणि आपण आपल्या भाषणामध्ये या भागातल्या संपूर्ण आर्थिक क्रांतीचा विचार मांडलेला आहे. आपण सामान्य कुटुंबातून आलात. आता आपली ओळख काय प्रत्यक्ष करून देण्याची आवश्यकता उरलेली नाही, सगळे लोक आपल्याला ओळखतात. परंतु वकिलीसारखा पेशा तुमचा असताना या क्षेत्रात उतरावं, लोकांची सेवा करावी, कारखाने काढावेत, पतसंस्था काढावी, शैक्षणिक संस्था काढाव्यात, अशा प्रकारचे सामाजिक विचार हे तुमच्या डोक्यामध्ये कसे आले? त्याची मूळ प्रेरणा काय होती? ज्या कुटुंबातून जन्माला आलो मी, ज्या शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो, त्या शेतकरी कुटुंबाच्या व्यथा ह्या निश्चित माझ्या डोक्यात होत्या, तर माझ्या हृदयात होत्या की मग मी जे शेतकरी काय किती कष्टातून ह्या सगळ्या प्रपंचाचा उठाठेवा करतात आणि त्यातून माझा जन्म त्या शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळं त्यांच्या वेदना आणि संवेदना, म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना काय असतात, शेतकऱ्याला 4 पैसे ते खिशेत कुठं कसे येतात, ती किती कष्टाचे असतात, त्याला किती कष्ट उपसावं लागतं आहे, त्या वेदना माझ्यासोबत होत्या. म्हणून मी अगदी वकिली व्यवसायामध्ये ज्यावेळेस आलो 91-92मध्ये वकिली व्यवसायात माझं स्थिरतार झालो. ज्यावेळेस माझी प्रॅक्टिस चांगली चालायला लागली, मला चांगले बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले, त्यावेळेस मी ज्या भागातून आलो, ज्या गावातून आलो, ज्या माणसातून आलो, त्या माणसासाठी, त्या भागासाठी, त्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही मनात एक नेहमीची खंत होती की मी माझा जन्म फक्त माझ्या कुटुंबासाठीच झाला आहे हे असं मला कधीही वाटलं नाही, वाटतही की माझा जन्म हा माझा सामान्य माणसासाठी समर्पित झाला पाहिजे. शेवटी माणूस जे कुत्रंही जगतेच ना, ते जीवन जगतेच. अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सुरुवातीला आपण एका पतसंस्थेची सुरुवात केली. साधारण 1,60,000 रुपये त्याचं भांडवल होतं आणि आज 450 कोटी रुपयाच्या ठेवी आणि 200-250 कोटी रुपये ते 300 कोटी रुपयाचं कर्ज वितरण. हा चमत्कार आणि तोही धाराशिव जिल्ह्यामध्ये कसा घडला? कसं लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवला आणि तुम्ही लोकांवर विश्वास का ठेवला? याचं मूळ कारण काय? मुळात लोकांनी माझ्यावर विश्वास का ठेवला याच्यापेक्षा माझ्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवला की एकतर मी जे करत आलो त्याला मला लोकांचा खूप प्रतिसाद मिळत गेला. का तर लोकांच्या प्रतिसादाशिवाय तर कुठं सहकारात काम करता येत नाही. अशी काय कुठली शासनाची संस्था आहे मला त्याच्यावर अपॉइंट केले आणि त्याचा कारभार केला असं नाही. ती संस्था अगदी शून्यातून उभा करून तिला एखादं वटवृक्षासारखं आज पाहतोय मी थोडंसं अजून थांबवतोय आपल्याला. मी हा प्रश्न का विचारला की आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहात आणि धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यातला आजही सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथल्या जिल्ह्यातल्या नेतृत्वावर, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, लोकांचाही विश्वास नाही आणि अशा परिस्थितीमध्ये व्यंकटराव गुंडकडे लोक 450 कोटी रुपये ठेवतात. याच्या पाठीमागचं गुपित आणि गणित काय आहे? का या जिल्ह्यामध्ये जो सहकार होता, ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक होती सहकारी,
तुळजाभवानी दूध सहकारी जिल्हा दूध संघ होता. खूप मोठा होता तो, खूप मोठा म्हणजे जिल्हा दूध संघ होता. भूमचाही होता. भूमचा दूध संघ हा मराठवाड्यात सगळ्यात मोठा होता. तसंच आमच्या भागामध्ये, तसं भूममध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन कुठून असेल तर भूममध्ये होतं. हा, खरं आहे. आणि तिथं सगळ्यात मोठा दूध संघ, मराठवाड्यात सगळ्यात मोठा दूध संघ होता. मुंबई पुण्याला इथलं दूध जायचं. इथून मुंबईला दूध दररोज, पुण्याला मुंबईला दररोज टँकर जायचं. ते दूध खाऊन म्हणजे ते दूध सगळं दूध संघ संपवण्याचं काम या भागातल्या, आमच्याच भागातल्या आमचे शेतकरी म्हणून घेणाऱ्यांनीच या भागातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी संपवून टाकलं सगळं. आणि लोक अशी सैरावैरा होते की आता कुणाच्या मागं जायचं, हे सहकाराचा विश्वास कुणावर ठेवायचा. आणि त्या लोकांना कुठंतरी मी एक आशाचा किरण दिसत होतो की हा माणूस सहकारात निश्चितपणाने एक तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या सूतगिरण्याही सगळ्या सूतगिरण्या चालू झाल्या नाही. सूतच आलं नाही तिथं, कधी मशिनरीच आलं नाही तर सूत बाहेर निघायचा काही विषयच नाही. शेतकऱ्यांचा हे भाग गुंतवलेले पैसे, शेतकऱ्यांचे शासनाकडून आलेले पैसे सगळे यांनी हडप केलेले आहेत. आणि हडप केलेलेच हे सध्या प्रस्थापित नेतृत्वात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक एकेकाळी अत्यंत महत्वाची बँक होती. तीही बँक आता अवसायनामध्ये आहे. नेमकी अशा परिस्थितीमध्ये लोक शोधतायत की एक असा प्रामाणिक चेहरा कोण आहे किंवा असा विश्वासू गरीब माणूस कोण आहे शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला येऊन. आणि त्यांनी तुमच्याकडे 450 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवल्या. आपल्याकडे 4 पैसे आले, बँक व्यवस्थित चालते, हा भावना तुमच्या मनात आल्यामुळे तुम्ही लोकांना पण विश्वासानं कर्ज दिले. बँकिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतात, सहकारामध्ये काम करतात आपण शुगर इंडस्ट्रीकडे का वळलात आणि त्याचा पाठीमागचा हेतू काय होता? बँकिंगच्या क्षेत्रात काम करतच मी शेतकऱ्यांचं पोरग आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहीत आहेत की रात्री बेरात्री 1 वाजता 2 वाजता उठून, पहाटे उठून, रात्री शेतात लाईट आली, लोड शेडिंगचा टाईम संपला, आता लाईट आली तर 2 वाजता म्हणलं तरी 2 वाजता शेतकरी माझा शेतात जाऊन मोटर चालू करतो आणि माझ्या ऊसाला पाणी देतो, काबाड कष्ट तो शेतामध्ये करतो. आणि ती सगळ्यात त्याच्या व्यथा, ज्यावेळेस त्याचा ऊस कारखान्याला जायचा असतो त्यावेळेस त्या ठराविक मोनोपॉली असलेल्या काही कारखानदारीतली मंडळी ही शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लूट करत होती. त्या लुटीमध्ये मीही सफरर होतो. मला त्याच्या झळा लागलेल्या आहेत. माझा शेतातला ऊस घालवण्यासाठी का मी तेरणा कारखान्याचा सभासद असताना माझे वडील तेरणा, मराठवाड्यातला एक मोठा कारखाना, मराठवाड्यातला पहिला कारखाना, पहिला आणि मोठा, मराठवाड्यातला सगळ्यात मोठा कारखाना हा गिळंकृत करण्याचं काम ह्या इथल्या प्रस्थापित काही मंडळींनी केलेलं आहे. आणि मी आमचे कुटुंबातले माझे भाऊ त्या कारखान्यात निवडणुकीमध्ये उतरले. त्याचा कुठं तर त्यांना त्रास द्यायचा म्हणून माझा शेतातला ऊस जात नव्हता. माझ्या घरी सभासद असताना माझा ऊस नेला जात नव्हता. 4-4 महिने ऊस वाळवला. अखेर ह्या सगळ्या व्यथा, या सगळ्या विवंचना, ह्या सगळ्या मला माझ्या कुटुंबियांना माहीत होत्या. म्हणून या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथावर कुठं तर आपण काही त्यांना मदत करता येईल का, याच केवळ उद्देशानं मी साखर कारखान्याची, म्हणजे गुळ पावडर कारखान्याची मी सुरुवात केली. एक पाडोळीला पहिला कारखाना मी पाडोळीला 2018-19ला चालू केला. त्यानंतर दुसरा कारखाना रोशनपुरी तालुका माजलगाव इथं चालू केला. आणि तिसरा कारखाना देवशिंगा तूळ तालुका तुळजापूर इथं चालू केला. आज तिन्ही कारखाने माझे व्यवस्थितपणाने चालतात. मागच्या वर्षी मी शेतकऱ्याला एक रकमी 2800 रुपये भाव दिला आहे. शेतकऱ्यांचे पैसे अगदी तात्काळ दिलेले आहेत. आणि यावर्षी पुढच्या वर्षी सीझन घेण्याच्या दृष्टीनं आज मी बॉयलर प्रदीपन केलं आहे. आणि यावर्षी या कारखान्याच्या माध्यमातून 2 लाख टन क्रशिंग करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्नामध्ये आहे. जिल्ह्यापेक्षा सुद्धा जिल्ह्यातल्या तर लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. बाहेरच्या लोकांनी गतवर्षी तुमच्याकडे ऊस पाठवला, बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी. खरं म्हणजे उस्मानाबादला ऊस पाठवणे ही शेतकऱ्यासाठी एक मोठी दहशत आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे याच तुमच्या जिल्ह्यातल्या काही मंडळी लोकांनी लाटलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये पुन्हा लोक तुमच्याकडे ऊसही पाठवतात. 3 साखर कारखाने तुम्ही काढले, बँका काढल्या, जवळ 25 शाखा तुमच्या बँकांच्या जवळपास आहेत. याच साखर कारखान्यात तुम्ही दुधाची जोड देण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना कशी आली, त्यातून काय पुढे काय? एक तर
शेतकऱ्यांना कुठं तर जोडधंदा असल्याशिवाय शेतकऱ्यांची उपजीविका भागू शकत नाही. एकतर शेतकऱ्याचे मर्यादित साखर कारखाने होते, शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळत नव्हते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दैनंदिन 10 दिवसाला पैसे मिळण्यासाठी दुधाचा व्यवसाय आणि ऊस ह्या पिकाची आणि ह्या दुधाची जर सांगड घातली तर निश्चितपणानं त्याचं कुटुंब सुखासमाधानानं आपल्या भागातमध्येच ते राहू शकतात आणि सुखासमाधानानं ते जगू शकतात. आज तुमच्या युनिटमध्ये दुधाचं म्हणजे किती दूध संकलित होतं? रोज 30 ते 40 हजार लिटर दूध माझ्याकडे दररोज येत आहे. त्या दुधापासूनचे दूध, दही, पनीर, लस्सी, श्रीखंड असे उपपदार्थ बाय प्रोडक्ट आम्ही तयार करतो. त्या दूध संघामध्ये आज एक 100 ते 125 कर्मचारी काम करतात. एक 50-55 वाहनधारक काम करतात तिथं, ज्यांचे कच्चं दूध आणण्यासाठी आणि तयार झालेले बाय प्रोडक्ट पोचवण्यासाठी ते वाहनधारक काम करतात. तसंच हजारो लोकांकडून जवळपास 250 ते 250 सेंटरवरून आपण दूध खरेदी करतो आणि त्या 250 गावामधून आपण जिथून दूध खरेदी करतो त्या सर्व शेतकऱ्यांच्या हाताला रूपामाता परिवाराकडून निश्चितपणाने रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण आता एवढ्या वेळेस काय थांबलेलं आहे? तुमचं आम्ही जेव्हा भाषण ऐकत होतो तेव्हा तुमची आणखीन काही स्वप्न आम्हाला दिसली. हो, निश्चितपणे की मराठवाड्यामध्ये किंवा आपला लातूर, उस्मानाबाद हा जो सोयाबीनचा हब म्हणून ओळखला जातो आणि सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग आपण या भागामध्ये भविष्यात काढू असं आपण भाषणात म्हणाला. त्याविषयी काय? एक तर या भागामध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्त सोयाबीन कुठं पिकलं जातं ते धाराशिव जिल्ह्यात. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एकही सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. आणि त्याला कारण काय असेल तर इथलं दुबळं नेतृत्व आहे, त्यामुळं नाही. पण निश्चितपणानं रूपामाता परिवाराकडून सोयाबीनवर प्रक्रिया करणारं, तुरीवर प्रक्रिया करणारं, हरभऱ्यावर प्रक्रिया करणारं या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग कसे वाढीला लागतील, जेणेकरून उत्पादित करतो आमचा जिल्हा आणि त्याची प्रोसेस करते लातूर जिल्हा. तर हा विरोधाभास सगळा आहे आणि म्हणूनच आमच्यातला एक तालुका असलेला हा लातूर जिल्हा आज महापालिका झाला. मराठवाड्यातली सगळीच मोठी बाजारपेठ झाली, नंबर 1ला आहे तो सगळ्याच बाबतीत. आणि आम्ही जिथं आहोत तिथंच राहिलो. आमच्या मागच्या पिढ्या 7-8 पिढ्या 10 पिढ्या ह्या म्हणजे अगदी दयनीय अवस्थेत गेल्या आणि याच्या पुढेही आम्ही जर आमचं नेतृत्व नाही बदललं तर निश्चितपणानं आम्ही दयनीय अवस्थेतच आमच्या पुढच्या 10 पिढ्या जातील अशी परिस्थिती सध्या या जिल्ह्यामध्ये आहे. सर, तुम्ही हे सगळं करत असताना एज्युकेशनकडे सुद्धा तुम्ही वळलात. हो. आणि शिक्षण संस्था उभी करून त्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक शाळा किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करतो. काय सांगाल शिक्षणाच्या बाबतीत? मी ज्या भागातून आलो आहे, खरं तर मला हे मी करू शकलो फक्त केवळ शिक्षणानं करू शकलो. हा उद्योग उभा करू शकलो, हे सगळ्यांना हजारो लोकांना रोजगार देऊ शकलो, हजारो शेतकऱ्यांच्या हाताला काम देऊ शकलो. केवळ मी शिक्षणामुळं मी हे सगळं करू शकलो, असं सगळं श्रेय मी शिक्षणाला देतो आणि त्यानंतर माझ्या आईवडिलांना, माझ्या कुटुंबियांना देतो. तर या आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारच्या गुणवत्तेच्या शाळा विकसित झाल्या पाहिजेत म्हणून मी पाडुळीला 1997ला पहिली शाळा चालू केली. आज ग्रामीण धाराशिवमध्ये 1 नंबरची शाळा रूपामाता माध्यमिक, उच्च माध्यमिक, संत ज्ञानेश्वर माध्यमिक, उच्च माध्यमिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक या शाळा ह्या रूपामाता परिवाराकडून चालवल्या जातात आणि त्या ग्रामीण भागात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ज्याचा नामोल्लेख होतो. या चारही म्हणजे विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, आपण त्यावर बोलू. पहिला माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो, उस्मानाबादचा जो इतिहास मी वाचला ऐकला, उस्मानाबादच्या प्रस्थापित नेतृत्वाने व्यंकटराव गुंड या व्यक्तीला एवढं मोठं कसं होऊ दिलं? काय तुम्हाला म्हणजे कुणी रोखलं नाही, कुणी त्रास दिला नाही, तुम्ही सहजपणाने ह्या सगळ्या गोष्टी करू शकला? नाही, मला त्रास खूप, या राजकीय नेतृत्वात खूप त्रास झालेला आहे. झालेला नाही आहे असं म्हणू नका. का माझा शेतातला ऊस उचलण्यापासून मी त्रास सहन केलेला आहे, माझ्या कुटुंबियांनी त्रास सहन केलेला आहे. काय इथल्या तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी माझ्या
शेतामधली डिमांड भरलेली असताना, रेग्युलर लाईट बिल भरत असताना माझ्या भावावर आणि वडिलावर त्यावेळेस गुन्हे दाखल केलेले आहेत. खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे हे सगळे त्रास. आमच्या लोकसभेला कुणी आमच्यातला उमेदवार नव्हता, विधानसभेला आमच्या घरातला कुणी उमेदवार. विधानसभेचा निकाल झाला, लोकसभेचा निकाल झाला की आम्हाला दरवाजा बंद करून बसावं लागतं. आमच्या घरावर दगडफेक होतली होती का आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो, भाजपसारख्या पक्षात काम करत होतो. ज्यावेळेस भाजपची या जिल्ह्यामध्ये कुठेही ओळख नव्हती. पहिली ग्रामपंचायत ही पाडोळी माझ्या गावची ग्रामपंचायत पहिली आली, ती भाजपच्या विचाराची पहिली ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये होती. सुधाकरराव गुंडगुरुजी हे माझे मोठे बंधू, माझे मोठे बंधू. त्यावेळेस पहिल्यांदा उपसरपंच झाले, त्यानंतर सरपंच झाले आणि 40 वर्ष माझ्या घरामध्येच ग्रामपंचायतचं नेतृत्व होतं. 3-4 टर्म जिल्हा परिषदेचं नेतृत्व माझ्या घरातल्या मी माझ्या भावानी सांभाळलेलं आहे. तसंच माझे थोरले भाऊ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून या 1 टर्म काम करायची संधी त्यांना मिळालेली आहे. माझा अभ्यास असं सांगतो की साधारणपणे तुम्ही 1000 ते 1200 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल तुमच्या रुपामाता परिवाराच्या माध्यमातून होते. आणि मला असं दिसून येतं की 70 ते 75 हजार कुटुंबांशी रुपामाता परिवाराची नाळ जुळलेली आहे. एवढं मोठं काम या भागामध्ये रुपामाता परिवाराने किंवा व्यंकटराव गुंड यांनी केलं आहे, याची दखल भारतीय जनता पार्टीने, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, तर आत्तापर्यंत किती वेळा घेतली? नाही, मागच्या 2019ला मी इच्छुक होतो. पार्टीकडे मी मागणी केली होती विधानसभेची. त्यावेळेस राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीचे आमदार होते धाराशिवचे, ते म्हणजे ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पार्टीने खरं तर मला मागच्या वेळेसच संधी मिळायला पाहिजे. 19ला तुम्हाला संधी द्यायला पाहिजे, मला संधी द्यायला पाहिजे, तुमच्यावर अन्याय केला पाहिजे, मला शब्दही दिला होता. पण ऐन वेळेस आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही ह्यांना पक्षात घेतलंय आणि एक वेळेस यांना आपण संधी देऊ, एक वेळेस तुम्ही थांबा, पुढच्या वेळेस तुमचा निश्चितपणानं विचार करू, असंही पार्टीने मला शब्द दिला होता. पण आता पार्टी, माझं नेते मंडळी शब्द किती पट माझा पाळणार आहेत का नाही. आपण 2024 साठी तुळजापूरमधून उमेदवारी मागितली, पक्षाकडे मागितली. मी आमच्या प्रदेशाध्यक्षाकडे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे मी भेटून माझी विनंती केलेली आहे. माझा विचार होईलच अशी मला खात्री आहे. नाही झाला तर पर्यायी विचारही मी करेन याशी मला. नाही तर मी तुमच्या कार्यक्रमात सहभागी आहे. गेले 2-3 तास तुमच्या मी कार्यक्रमामध्ये लोकांशी बोलतोय. खूप तीव्र भावना तुळजापूर तालुक्यातल्या लोकांच्या आहेत की कुठल्याही किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला उमेदवारी यावेळेला नाही मिळालीच पाहिजे. आणि जर मिळाली नाही तर लोक सांगतायत की आम्ही व्यंकटरावजींना उभं करणार. काय भावना आहे तुमच्या? आहे, लोकांच्या तीव्र भावना आहेत. तर लोकांना या भागाचा विकास पाहिजे. नुसतं लोकांना साड्या वाटून आणि कुठं पैठणी वाटून, कुठं बरोबर आहे पोती वाटून, फवारे वाटून मतं घेणं हे खरं तर लोकांची खऱ्या अर्थानं फसवणूक करणं आहे. का जे नेते मंडळी निवडणुकीत काहीतरी असले साड्या वाटणं, कुठं अशा लोकांना पैशाचे आमिष दाखवणं आणि पैशाच्या माध्यमातून मतं विकत घेणं, हे या भागातल्या या जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. पण हे निश्चितपणानं लोकांच्याही लक्षात यायला आलं की ही मंडळी 2 महिने आपल्याला पैशाचं आमिष दाखवतील, कुणी साड्याचं आमिष दाखवतील, कुणी लाडक्या बहिणीचं आमिष दाखवतील. पण निश्चितपणानं लाडक्या बहिणीचे पैसे ही शासनानं दिलेले पैसे आहेत. हे कुठल्या लोकप्रतिनिधींनी खिशातले पैसे दिलेले नाहीत, हे सरकारचे पैसे आहेत. आम्ही करोडो रुपयाचा टॅक्स भरतो, आमच्या हक्काचे पैसे आम्ही या सरकार आमच्या ह्याच्यातले देत आहे. त्यामुळे हे कुठलाही लोकप्रतिनिधी असं म्हणू शकत नाही की ती मी उपलब्ध करून दिले किंवा मी दिले त्याचं श्रेय माझं आहे, असं कोणाचाही कुणी हक्क त्याच्यावर सांगू शकत नाही. ते शासनानं दिलेले आहे, लोकांच्या हक्काचे, त्या लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे आहेत. सर, लातूर आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट 70-75 हजार कुटुंबाशी संपर्क असलेला कार्यकर्ता दिसत नाही आहे या भागामध्ये आज तारखेला. आणि मग एवढा मोठा काम आपण उभा केलं आहे, लोकांचा विश्वास संपादन केला आहे, लोकांसाठी काम केलं आहे. आणि लोकभावना अशी आहेत की कुठल्याही किमतीमध्ये व्यंकटरावजी आपले पुढचे आमदार असले पाहिजे किंवा पुढचे नेते असले पाहिजे. पार्टी लेवलला या गोष्टीचा अभ्यास होत नाही का? तुमची पार्टी तर फार अभ्यास करते,
काय नियोजन करते, काय काय पार्टी डिफरन्स वगैरे बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकतोय. मग हे काय करते पार्टी नेमकं? का तुमची पार्टी दुसऱ्याचे कार्यकर्ते घेऊनच तुमच्या म्हणजे रेगोट्या मारून काम बघते, काय करते? माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून आपल्याला जास्त अभ्यास आहे. मला आता मी त्या पार्टीत काम करत असल्यामुळे मला काही भाष्य करण्याच्या मर्यादा आहेत ना. आज तर मी आपल्यासमोर त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण सर्वेसुद्धा असं धाराशिव मतदारसंघाचे सर्वेसुद्धा असं सातत्याने सांगतात की उस्मानाबाद किंवा तुळजापूर मतदारसंघ जो आहे म्हणजे त्याच तुमच्याच पार्टीचे आमदार आहेत, म्हणजे ते तुमचे नाही आहेत मुळातले, ते राष्ट्रवादीकडून तुमच्याकडे आलेले आहेत, पण आता तुमचे आहेत सध्या ते डेंजर झोनमध्ये ते सुद्धा आहेत. याचं काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं? हे ज्यांचं नेतृत्वच लोकांना मान्य नाही किंवा निवडणुका लागल्या की नुसतं काहीतरी वाटप करणे, लोकांना आमिष दाखवणे, लोकांची फसवून मतं घेणे आणि हेच काम त्यांनी पिढ्याने पिढ्या केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी लोकसभेला ते अनुभव घेतलाही की 3,54,000 त्यांचा पत्नीचा पराभव झालेला आहे. त्यांनाही माहिती आहे आणि विधानसभेलाही त्यांच्या सर्वेमध्ये डेंजर झोनमध्ये मी पाहिलेलंच आहे. सर मला हे सांगा गृहीत धरा की तुम्हाला पक्षाने एवढ्याला उमेदवारी दिली तुळजापूर मतदारसंघातून, तुम्हाला किती विश्वास आहे की लोक तुम्हाला तिथून विजयाचा गुलाल तुमच्या अंगावर उधळतील? काय परिस्थिती राहील तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणानं आज जे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, जे आज स्टँडिंग आमदार म्हणून जे सांगणारे आहेत, त्यांच्यापेक्षा निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये माझं काम आहे. का या मतदारसंघामध्ये तुळजापूर विधानसभेमध्ये 2 कारखाने माझे आहेत. त्या कारखान्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबाचा मी ऊस आणलाय. हजारो कुटुंबाला 2800 रोख भाव दिलाय. तसंच या मतदारसंघामध्ये दुधाचा प्रकल्प चालवतोय. लोकांचा दैनंदिन व्यवहार माझ्याशी निगडीत आहे. हजारो कुटुंबाच्या घरचा डायरेक्ट मी त्यांना 10 दिवसाला पैसे उपलब्ध करून देतो आहे दुधाच्या माध्यमातून. तसंच बँकिंगच्या माध्यमातून माझी रूपामाता अर्बन रूपामाता मल्टीस्टेट या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संस्था आहे आणि लोकांचा खूप मोठा विश्वास या रूपामाता ब्रँडवर आहे. त्या संस्थेच्या 10 शाखा या मतदारसंघामध्ये आहेत. लोकांची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तसंच माझ्याकडं 1000पेक्षा अधिक कर्मचारी माझ्याकडे काम करतो टोटल सर्व युनिटमध्ये ह्या मतदारसंघात. तर माझ्या एवढा संपर्क जे इच्छुक आहेत आणि जे स्टँडिंग म्हणणारे आहेत यांच्यापेक्षा काम निश्चितपणानं माझं जास्त आहे. लोकांची कनेक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणून मी ठाम विश्वासानं आपल्याला सांगतो की या भागामध्ये मला पक्षानं संधी दिल्यास मी 100% या भागाचं नेतृत्व करण्याला सक्षम आहे आणि नेतृत्व करायला असा विश्वास तुम्हाला वाटतो देतं. चला दुसरा प्रश्न याला जोडूया आपण. कर्म धर्म संयोगानं, योगायोगानं किंवा दुर्दैवानं पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली नाही. तुमचे कार्यकर्ते तर खूप उत्साही आहेत. तुमचं काय मत आहे? काय भूमिकाच आहे उद्याची? मी यावेळेस मला पक्ष नाकारील अशी मला असं वाटत नाही. तरी पण पक्षाने मला याच्यावर अन्यायच केला फायनल. तर मला अन्य पक्षाकडून उमेदवारी घेण्याचा विचार माझ्यामध्ये आहे, माझ्या डोक्यात आहे. आपला संपर्क सुरू झाला कोणाशी? नाही, आज मला ते सगळंच आपल्यासमोर व्यक्त होता येणार नाही. पण भविष्यात सांगेन मी ते. पण मी असं ऐकतोय की तुतारीची मंडळी तुमच्याकडे येऊन गेलेली आहे, खरं? संपर्क माझा झाला आहे, सगळ्यांशीच माझा संपर्क झाला. म्हणजे काँग्रेसशी, शिवसेनेशी आणि इकडे संपर्क आपला सुरू आहे, पण ते त्यावर तुम्ही आज बोलू इच्छित नाही अशी परिस्थिती आज तारखेला आहे. साखर कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था किंवा दूध संस्था या सगळ्याच्या माध्यमातून आपण लोकांच्या जीवनामध्ये एक आर्थिक क्रांती करण्याचा तुमचा विचार आहे. गृहीत धरा माणसं कसं असतं की तुम्हाला उमेदवारी मिळाली किंवा तुम्हाला या तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला आमदार केलं, कसंही कुठल्या माध्यमात, काय स्वप्न आहेत तुमची? कशा पद्धतीनं तुम्हाला धाराशिव घडवायचं? या निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये आज जी सगळ्यात जास्त तरुणांची बेकारी असेल, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझा शेतकरी होरपळ्याला असेल, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत असतील तर ती माझ्या जिल्ह्यामध्ये होतात. हे माझं दुर्दैव आहे. आणि आजपर्यंतच्या नेत्यांनी
नुसतं निवडणूक आल्या की काहीतर सामान्य कुटुंबाला आमिष दाखविणे, त्यांना भूलथापा मारणे आणि त्यांची मतं घेणे, पुन्हा 5 वर्ष त्यांना नुसतं झुलवी ठेवणे, पुन्हा निवडणूक लागली की पुन्हा ह्याच पॅटर्न राबवणे आणि त्यांची मतं घेणे, हे न करता पश्चिम महाराष्ट्रासारखं या भागाचा ते पाणी असेल, वीज असेल, या भागातले मोठ्या प्रमाणात उद्योग असतील. आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योगाला संधी आहे. आता रेल्वेनं हा जिल्हा आमचा जोडला गेलेला आहे. त्यामुळं या भागामध्ये पाणीसुद्धा बऱ्यापैकी यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळं म्हणजे शेतीपूरक उद्योग कसे उभा करता येतील, ते सोयाबीनला प्रक्रिया करणारे उद्योग असतील, हरभरा किंवा तुरीवर प्रक्रिया करणारे उद्योग असतील, असे उद्योग उभा करून या भागातल्या शेतकऱ्यांना 4 पैसे खिशात त्याच्या अधिक कसे येतील आणि या भागातला जो शिकलेला तरुण आहे त्यांना आज जे रोजगार शोधायला पुण्या मुंबईला जावं लागते, तो इथला शिकलेला तरुण याच भागांमध्ये त्याला रोजगार कसा मिळेल या दृष्टीनं त्यांना मला काय करणं आवश्यक आहे ते निश्चितपणानं करेन. खरं तर माझ्या घरी आज मी कुण्या आमदाराच्या घरी जन्माला आलो नाही किंवा कुण्या मंत्र्याच्या घरी जन्माला आलो किंवा माझ्या घरी IAS IPS अधिकारी कुणी नाही, तरी मी एवढं करू शकलो, एवढ्या हजारो कुटुंबांना हाताला काम देऊ शकलो, हजारो बेकार तरुणांच्या हाताला काम देऊ शकलो. तर मला या भागाचं नेतृत्व करण्याची संधी जर मिळाली तर या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही, हे आज मी तुम्हाला ठाणे केवळ तुळजापूर मतदारसंघाचाच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा विकास डेव्हलप करण्याचं एक मोठं स्वप्न उराशी बाळगून तुम्ही सध्या काम करतायत. सर, थोडीशी गंमत वाटेल, पण आपण दोघं आता सागर बंगल्यावर आहोत आणि हा जो कॅमेरा आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुमच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. आपण 1 मिनिट त्यांच्याशी काय बोला, सुरू करा. त्यांना म्हणेन की मी भारतीय जनता पार्टीचा हा माझ्या एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि अगदी आपल्या जगाचे नेते असलेले, आपले एक भूषण असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराशी एक बांधिलकी राहून मी आज भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. माझा जन्म की माझं कुटुंब हे पूर्वीपासून अगदी माझ्या लहानपणापासूनच संघ परिवाराचं, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, या सगळे हिंदुत्ववादी परिवारात माझा जन्म झालेला आहे आणि हा निश्चित मला माझ्यावर अन्याय नाही होणार या दृष्टीनं मला तुम्ही संधी द्याल अशी मला अपेक्षा आहे. एवढं मी तर हे होते ॲडव्होकेट व्यंकटरावजी गुंड. आपण पाहिलं विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची उर्मी आणि जिद्द जर मनामध्ये असेल तर त्यासाठी काही आमदार खासदाराच्या घरी जन्माला यावं लागतं असं नाही. सामान्य शेतकऱ्याच्या गरीब घराण्यामध्ये जन्माला येऊनसुद्धा हा तरुण उत्तम पद्धतीचं शिक्षण घेतो, उत्तम पद्धतीचा व्यवसाय करतो आणि या व्यवसायातून अगदी छोटीशी रक्कम 1,60,000 रुपये एवढी छोटीशी रक्कम एकत्र करून जमा करून त्यातून एका पतसंस्थेची निर्मिती करतो आणि त्या पतसंस्थेचे पुढे 25 शाखा होतात. 450 कोटी रुपयाच्या ठेवी लोक विश्वासाला ठेवतात. 3 साखर कारखाने उभे राहतात, बँका उभे राहतात, शाळा उभ्या राहतात आणि संपूर्ण जिल्ह्याचे लोक विश्वासानं अशा व्यक्तिमत्वाकडं पाहतात. त्याचं कारण आहे प्रामाणिकपणा, सचोटी, इमानदारी आणि गोरगरीब माणसाविषयी असलेली तळमळ. हे आता आपण गुंडसाहेबांच्या विचारातून आणि मुलाखतीतून पाहिलेलं आहे. असे नेते या भागामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये निर्माण व्हावेत आणि त्यांच्या हातून आपल्या भागाचा कायापालट करण्याची शक्ती मिळावी अशीच आपल्या सर्वांची इच्छा असणार आहे आणि तशीच ती माझी होती. म्हणून आज मी आपल्याला इथे भेटायला आलो. खूप आभार की आपण एवढा व्यस्त असताना सुद्धा आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले आभार. आम्ही आमच्या परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो की देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या तिकिटासाठी खास प्रयत्न करतील, तुम्हाला तिकीट मिळावं आणि या भागाच्या विकासासाठी तुम्ही या भागाचे नेते व्हावे. धन्यवाद. 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 धन्यवाद रिंगण परिवाराचा.